नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. हे सरकार अस्तित्वात आलं तेव्हा 2 पानाचं एक ॲग्रीमेंट, ज्याला कॉमन मिनिमम प्रोग्राम असं त्यांनी म्हटलं, तो त्यांनी साईन केला होता. म्हणजे तीनही पक्षाच्या प्रमुख पक्षातल्या मंडळींनी, त्यात श्री उद्धव ठाकरे असतील, काँग्रेसकडून श्री बाळासाहेब थोरात असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांचे प्रदेशाध्यक्ष असतील. तर हा जो काही कॉमन मिनिमम प्रोग्राम होता त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही नोकर भरती करू असं महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वासन दिलं होतं. सुप्रिया सुळे असतील किंवा विरोधी पक्षातली तेव्हाची सगळी मंडळी ही महाराष्ट्रामध्ये आमचं जर सरकार आलं तर आम्ही खूप मोठ्या प्रमाणात नोकर भरती करू असं म्हणत होते. आणि तेव्हाची जी परीक्षा पद्धती होती त्याच्याबद्दल पण त्यांनी खूप प्रश्न उपस्थित केलेले होते. 2च दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार यांना त्यांच्याच पक्षातल्या मंडळींनी जाऊन निवेदन दिलं की तुम्ही कंत्राटी पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये नोकर भरती करू नका. म्हणजे किती कॉन्ट्रास्ट आहे ह्या दोन भूमिकेतला. बरं, हे झालं सत्ताधाऱ्यांचं. विरोधी पक्षांचं तर असं आहे की ज्यांची एक नैतिक जबाबदारी आहे की सत्ताधारी पक्ष जे काही काम करत नाही त्याच्याबद्दल प्रश्न विचारण्याची. पण विरोधी पक्षातली मंडळी रोज सकाळी येऊन महाराष्ट्राला जे काही मार्गदर्शन करतात ते ह्याच्याशी रिलेट नसतं. म्हणजे आता हे बघा, हिला वडील नाही आहेत, हिचे वडील CRPFमध्ये आहेत, ही BSNLच्या कर्मचाऱ्याची मुलगी आहे, हिचे वडील शेतमजूर आहेत, बरोबर ना. साक्षी, तुझे वडील काय करतात? दुधाचा व्यवसाय. आणि खराडे पाटील ना, गरड पाटलांचे वडील गरड आहेत आणि ह्यांचे वडील हे ड्रायव्हर आहेत. 2-2.5 एकर शेती आहे. 50 एकर शेती असलेलं कुणी आहे का? जर हातवर करा बरं. नाही ना. 40 एकर शेती असलेलं कुणी आहे का? जरा हातवर करावं. नाही ना. 30 एकर शेती असलेलं कुणी आहे का? करा बरं हातवर. बाय द वे, नॅशनल सॅम्पल सर्वेचा रिपोर्ट असं म्हणतो की महाराष्ट्रामधली जी लँड होल्डिंग आहे ती 2 हेक्टरवरती आलेली आहे. अच्छा, ठीक आहे. 10 एकर शेती असलेलं कुणी आहे का? हातवर करा बरं. हां, तुम्ही आहेत? 10 एकर शेती आहे. जिरायती का बागायती? या पुढं. काय नाव तुमचं पूर्ण? ठीक आहे. 5 एकर शेती असलेले कोण आहे का? त्याचा हातवर करा बरं. ही 5 एकर शेती असलेली म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 ते सेवेत आहेत म्हणून त्यांना गृहीत धरत नाही मी. ह्या 15 मुलामध्ये ह्याची फक्त 5 एकर शेती आहे आणि ह्या मित्राची 10 एकर शेती आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आत्ता जो डेटा आला त्याच्यानुसार बेरोजगारीचा दर हा उत्तर प्रदेशपेक्षा अधिक आहे. अर्थात ही काही 2 राज्याची तुलना नाही आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशची तुलना नाही होऊ शकत, कारण महाराष्ट्र हे एक प्रगतशील राज्य आहे असं आपण मानतो. पण आता खरं म्हणजे 2 पातळीवरती ह्या मुलांचे प्रश्न मी घेणार आहे. आणि आम्ही असं ठरवलं आहे की महाराष्ट्रातले जे काही म्हणून प्रश्न असतील ते किमान आमच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आले पाहिजेत. आम्ही प्रयत्न करू की ह्यांचा व्हॉईस बनण्याचा, आम्ही प्रयत्न करू की सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याचा, आणि आम्ही हाही प्रयत्न करू की महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला सांगण्याचा की हे तुमचं काम आहे. बाय द वे, संयुक्त परीक्षा झाली MPSCकडनं आणि त्या परीक्षेमध्ये किती म्हणजे कमाल आहे की महाराष्ट्रात सर्वोच्च संस्था की जिची ही जबाबदारी आहे की उत्तम पद्धतीनं परीक्षा घ्यायची, तर त्यांनी एक संयुक्त परीक्षा घेतली. ती PSIसाठी, SIT काय STIसाठी आणि दुसरी ASOसाठीची. आणि ते इतके बहाद्दर आहेत की त्यांच्या मानधनात तातडीनं कपात केली पाहिजे. आणि त्यांनी ह्या सगळ्या मुलांची माफी मागितली पाहिजे की 8 प्रश्न रद्द केले आणि 3 प्रश्नांचं त्यांनी उत्तरच बदललं. साक्षी आहे की नाही. मग आता आपण असं करू की त्यांना 8 प्रश्न त्यांनी रद्द केल्यामुळं त्यांना 8 फुलं पाठवू. कशाची पाठवायची? गुलाबाची पाठवायची का साधी पाठवायची? पाटील या इकडे, खराडे इकडे. काय पाठवायचं त्यांना? आपण MPSCचे जे महान लोक बसलेले त्यांना आपण काय पाठवायचं? सिरियसली, आय एम सो सिरियस. बरं, तुला जेव्हा हे कळलं की असं झालंय तेव्हा तुझी काय पहिली रिॲक्शन? का काही नुकसान नाही झालं? म्हणजे पहिल्या आन्सर केनी मार्क जास्त होते, बरोबर. मग नंतर टेन्शन होतं की आता सगळ्यांचे 7-7, 8-8 मार्क्स कमी झाले तर मग माझे पण किती होणार असं वाटत होतं. म्हणून मी 2 दिवस आन्सर कीच नाही चेक केली. नंतर तिसऱ्या दिवशी आणि मग तिसऱ्या दिवशी आन्सर की चेक केली. सो 2 मार्क कमी झाले माझे. हां, कारण ऑलरेडी 7 क्वेश्चन्स जे चुकलेले होते ना माझे तेच कॅन्सल झाले होते. आणि 1 क्वेश्चन पहिला आन्सर कीने चुकला होता, सेकंडने बरोबर आला. लकी मास्कोट आहे ना. अच्छा, पण त्यासाठी असं आहे की आपल्याला त्यांना काहीतरी पाठवायचं, पुष्पगुच्छ वगैरे पाठवू आपण. काय पाठवायचं त्यांना? आणि मी खूप सिरियस आहे, म्हणजे मी बिलकुल विनोद वगैरे करत नाही आहे.
काय पाठवाय इकडे? ज्यांनी संयुक्त परीक्षा दिलेली आहे त्यांनाच मी विचारतो, काय पाठवाय त्यांना? पुष्पगुच्छ तर पाठवू शकत नाही, एखाद जोड्याचा वगैरे पाठवतो. ठीक. आणि हे अतिशय जबाबदारी मी सांगतो की इतकी सर्वोच्च संस्था महाराष्ट्रामध्ये घटनात्मक दर्जा असलेली, आणि हे जी MPSCची जी मुलांची जी महाराष्ट्रामध्ये ट्विटरवरतीची मुलांची एक मोठी कॅम्पेन करणारी टीम आहे ना, ती टीम मलाही हमेशा टॅग करत असते. ती विचारत असते की तुम्ही का नाही हा मुद्दा रेज करत, तुम्ही तरी किमान विद्यार्थ्यांच्या बाजूनं बोलायला हवं वगैरे. तर त्यांनीच वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये जी आकडेवारी दिलेली आहे ती सांगते, तुम्ही या पुढे तुमचे हे जेव्हा बघितलं तुम्ही हे 8 या पुढे या, तुम्हीच दिले ना. कुठले ते 8 प्रश्न होते जे चुकले आणि 3 कुठले जे दुरुस्त केले? पकडाय तुमच्या हातात, तोपर्यंत मी हे शोधतो. माझा कंबाईनला स्कोअर 37 होता पहिला आन्सर केला, आणि त्यानंतर आता काल परवा जे सेकंड आन्सर की आली त्यात 35 आलेला आहे. ते माझे जे बदलून जे आन्सर आहे ते टोटली 3ही चुकले, आणि 8 जे आहेत ते 8 माझे चुकलेलेच होते ऑलरेडी. माझं एक असं म्हणणं आहे की आयोगाला किंवा MPSCच्या ठिकाणी अशी जी संस्था आहे, आयोग आहे, खूप तज्ज्ञ लोकांचा आयोग आहे, आणि त्यांनी माझ्या परीक्षा देण्याच्या इतिहासात प्रथमच ही गोष्ट झालेली आहे की एवढे प्रश्न रद्द झालेले आहेत. आणि यामुळं जे क्वालिफाईड म्हणजे मेहनती विद्यार्थी आहेत. माझं अशोक कांबळे आहे. अशोक, एक मिनिट. आता अशोकने जे मुद्दा सांगितला तो का चुकीचा आहे मी तुम्हाला सांगतो की अशोकच्या मते हे पहिल्यांदा झाले, पण असं नाही आहे. 2020 ते 2021 या वर्षातील परीक्षा रद्द केलेल्या प्रश्नांची संख्या, जी MPSCचं कॅम्पेन चालवतात मुलं, 17-18 पासूनच आहे. हे बघा, संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021 8 चुकले, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 4 चुकले, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 23 चुकले, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 8 चुकले, संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2020 5 चुकले, स्थापत्य अभियांत्रिकी तू करतेस तर त्याचे पण मुख्य परीक्षेचे 7 चुकलेत. सो इतकी महान मंडळी महाराष्ट्रामध्ये आहे, तर त्यांची काही रिस्पॉन्सिबिलिटी असते की नाही? किती तास अभ्यास केला होता त्या परीक्षेच्या आधी? आता मी धरतो ते. आता जॉब सांभाळून म्हणलं तरी एक 7-8 तास करत होतो मी अभ्यास. मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे, पोलीस कॉन्स्टेबल म्हणून. आणि तसं तर आमचा जॉब खूपच खडतर आहे. एकतर ड्युट्या 24 तास असतात, आणि त्यामुळे ड्युटी आणि अभ्यास हा दोन्हीचं संगम खूप अवघड आहे. त्यासाठी कधी कधी रजा घ्यावं लागतात, रजा वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे खूप. तुम्ही किती वेळा अभ्यास केला होता? 10-12 तास कंटिन्यू रोजचा. मग हे जे आन्सर तुमच्या ह्याच्यात काय फरक पडला? हे 8 चूक 3 दुरुस्त आमच्यात पहिल्या सेकंड म्हणजे काय चेंज झालं नाही, आहे एवढीच राहिली. आणि तुमचा तुम्ही पण दिलेलं? आणखी कोणी दिलं? संयुक्तवाला कोण होतं? हां, तुमचं कसं झालं? तुमचं पूर्ण नाव काय? माझं किरण मोरे. हां, माझा 0.25 वाढला. वाढला? कसं काय? नाही पण सर, अनिश्चितता जी आहे या गोष्टीमध्ये म्हणजे वाढेल याचीच शाश्वती नव्हती ना. पण आणि जर समजा अजून काय झालं असतं तर मग आउट ऑफ म्हणजे आता माझे आहे तर 45, तर डायरेक्ट म्हणजे कॉम्पिटिशनच्या बाहेरच गेलो असतो ना मी. 37पर्यंत गेला असतो तर विषयच नाही, ओपनमध्ये आहे. आता हे जे सूत्र आहे ना, मला नाही कळणार, कारण मी आता त्यातनं बाहेर पडलेलो. कट ऑफ लागतो एक 50% आसपास समजा आपण. मला 100 गुणाची नाही 92% झाले. आता कॅन्सल केली ह्यांनी 92 पैकी, पण 3 दुरुस्त केली की समजा ॲव्हरेज आपण तरी 92 पकडून तरी 66% 27% कट ऑफ लागला. तर जी मी रेसमध्ये जो होतो समजा कॅन्सल, माझे कॅन्सलनं मार्क कमी झाले. तुम्हाला अधिक चांगलं एक्सप्लेन करून सांगता येईल ह्याबद्दल. तर मग डायरेक्ट रेसच्या बाहेर पडतो ना मी. एक 3-4 मार्क जर कमी झाले तर डायरेक्ट रेसच्या बाहेर जातो. म्हणजे सॉफ्टवेअर कट ऑफ आम्ही ठरवलेला असतो 45पर्यंत लागल, 44पर्यंत लागल. मग आता सेकंड हँड सेकंड जर आता 45 मार्क पडली, आम्ही खात्रीनं सांगू शकत नव्हतं की दुसऱ्या हँड सेकंड नंतर पण आम्ही बसाल. जर सेकंड हँड सेकंड कमी झाली तर म्हणजे मुलींच्या आणि मुलांच्या कट ऑफमध्ये एक 5-6 मार्काचा फरक राहतो. मुलांचा जर 45 लागला तर मुलींचा 39-40पर्यंत लागतो. पण माझा फर्स्ट आन्सर कीने 42 होता, तर सेकंडने आता 39.25 आहे. पण तरी पण बसू शकते किंवा नाही, पण काही सांगता येत नाही. कारण ह्यावेळेस STच्या जागा भरपूर आहेत, एखाद्या वेळेस बसेल पण आणि कदाचित काटावरनं जाईल पण. पण मग ते 42 राहिले असते तर कन्फर्म बसत होते. मग ते अनिश्चितता आली ना. मग मी 42 असून पण मेन्सचा अभ्यास करू का नको? सेकंड हँड सेकंड आणि माझी कमी होतील नाही होतील, मग मी अभ्यास करायचा का तीच विचार करायचा, तीच करायचं. म्हणतायत
की साक्षीचं नुकसान झालेलं नाही, ह्यांचं नुकसान झालेलं नाही, त्यांचं पण झालेलं नाही, हे खरं आहे का? नुकसान एक सांगू का, हां. तर हा गेल्या वेळेस कंबाईनला मेन्सला होता. तो गेल्या डिसेंबरपासून फक्त मेन्सचाच अभ्यास करतोय. कारण जी एक्झाम एक 4 महिन्यामध्ये व्हायला पाहिजे होती, त्यानंतर पोरं गेले कोर्टामध्ये, आणि कोर्टातून हा पिरियड आता जवळपास 5-6 महिन्याच्या पुढे आला. आणि ह्याची 2020ची जी परीक्षा त्याचा परिणाम असा आला की या प्रीचा अभ्यास यांना करता येत नाहीये, या पुढच्या संधी जात आहेत, आणि परत आयोगानं संधीची मर्यादा घातलेली आहे अजून. मग यांची मेन्स होणार आहे की नाहीच ह्याचीच निश्चितता नाही आहे. काय म्हणतो हा? आमची जुनी मेन्स आणखीन झालेली नाही, मग त्याच्या नादात आमच्या पुढचे 2 अटेम्प्ट गेले. आता कालचा राज्यसेवेचा अटेम्प्ट सोडावा तर वय पण वाढत चाललंय, आणि अटेम्प्ट द्यावा तर अटेम्प्ट 6 लिमिट ठेवलं त्याचं. तुम्ही मागाडचंच कम्प्लीट करत ना, मग पुढच्या प्रोसेस काय चालू करतो, आधी मागाडच्या कम्प्लीट करा मग पुढच्या करा. पुन्हा राज्यसेवेच्या जाहिरातीमध्ये DC, DYSP, तहसीलदार, नायब तहसीलदार एकही जागा नाही. DC DYSPच्या 2020पासून एकही जागा नाही. आणि जर भारतीय प्रशासकीय सेवेत जायचं म्हणलं तर राज्यसेवेतून एवढाच मार्ग असतो आम्हाला, दुसऱ्या वेळेला जाता येत नाही. आता UPSC वगैरे इतर एक्झाम इथं बसून करू शकत नाही, आणि त्याला मर्यादित अटेम्प्ट घातले 6. त्यातल्या 3 अटेम्प्टला जर DC DYSPच्या जागाच नसतील तर विद्यार्थ्यांनी करायचं काय, पुन्हा राहते 3च अटेम्प्ट. तेच नाही झालं तर तुम्ही अटेम्प्टची मर्यादा पण घातली आणि जागा पण काढत नाही. गरड शेतात काय केलं यावर? शेतात काय सोयाबीन आणि हरभरा. किती झालं होतं? सोयाबीन 20 क्विंटल. 20 क्विंटल. काय भाव विकलं? 7,000. तुला काहीतरी बोलायचं होतं? काय नाही, ह्याच्यात असं आहे साक्षी की 2020ला ते कोर्टात गेलं. आताही ही मुलं म्हणतात नाही, ती जी कोणी असते ती कोर्टात जाणार, मग ही अनिश्चितता संपणार कधी? गेल्या वेळेसची कंबाईनची मेन्स झाली नाही, त्याच्यामुळे ते मुलं कोर्टात गेले, म्हणून ती आता कोर्टाच्या तारीख वाढत जात आहेत, त्याच्यामुळे ती मेन्स होत नाहीये. पण आता आणखीन जर मुलं कोर्टात गेले तर दोन्ही पण मेन्स अडकतील. ह्याच्या नादामध्ये पुढची कंबाईनची प्रिलिम्स येईल, मग मुलांना एवढं डिप्रेशन येईल की पहिल्या मेन्सचा अभ्यास करायचा, पुढची मेन्स. डिप्रेशन? हो सर, येतं. म्हणजे मला घरूनच जास्त टेन्शन, म्हणजे घरचं जास्त प्रेशर. कारण मुलींना आधी लग्न कर ही तर पहिली आग्रह. आई तर दररोज फोन केला तर फक्त एवढंच विचारते की कधी लागणार आहे तुझी लिस्ट. मी तिला कंटाळून आजच सांगितलं, मी मनाने सांगेल तुला जेव्हा लागेल तेव्हा, पण मला सारखं सारखं विचारत जाऊ नको. म्हणजे मुलींसाठी तर खूप कठीण आहेत ह्या गोष्टी सर. सगळ्या वेळेमध्ये जागा निघणं, वेळेमध्ये एक्झाम होणं गरजेचंच आहे. तर UPSC जर एवढे पारदर्शकपणे एक्झाम घेऊ शकत असेल तर MPSC का नाही घेऊ शकत? त्यांनी पण तेवढ्या लेवलचे लोक असतात ना, 10-10 वर्ष प्रशासनात अभ्यास केलेला असतो, त्या विषयामधले तज्ज्ञ लोक असतात त्यांनी. मग असे कसे क्वेश्चन चुकू शकतात? आणि 1-2 क्वेश्चन आपण मान्य पण करू शकतो, ठीक आहे चुकले असतील, पण एक 7-7, 8-8 क्वेश्चन कॅन्सल होणं म्हणजे खूप रिस्क आहे. तो तर एक भाग झाला, पण तू ज्या डिप्रेशनबद्दल बोलते ते फार भयानक आहे. हो सर. आता 42 मार्क जर माझे कन्फर्म तेच राहिले असते तर मी खूप आधीपासून मेन्सचा एकदम डिटेलमध्ये स्टडी केला असता, पण मी ह्याच गोंधळात होते की सेकंड आन्सर की किती कमी होतील, किती जास्त होतील. पण मग आणि आता जर समजलं अचानक बसते तर इथून पुढे 2-2.5 महिन्यामध्ये मेन्सचं प्लॅनिंग करणं, आणि मेन्सचा अभ्यास थोडा वास्ट असतो ना, मग ते सगळं मॅनेज करणं खूप अवघड जातं. पण आताच्या गिवन सिच्युएशनमध्ये तुम्हाला तिघांना तरी वाटतं का की मेन्स वेळेवरती होतील म्हणून? ते त्याची पण शाश्वती नाही आहे. आता जे काही रद्द झालेत क्वेश्चन, याच्याबद्दल जर मुलं अजून कोर्टात गेले तर मग ही मेन्स होणारच नाही, ह्या वर्षात तर होणार नाही कमीत कमी. मग परत एक वर्ष झाला तर तुझं वय किती आता? माझं 27 आहे. शेती? शेती 3 एकर. वडील वारले. आई आहे काय करतात? शेतीतलेच काम. बहीण भाऊ? मोठा भाऊ आहे, तो पण शेतीच करतो. तो पण शेती का? म्हणजे मी अंदाज बांधू शकतो की तुझं किती उत्पन्न आहे वार्षिक? 2-2.5 लाख 3 लाख आहेच. आणि ते म्हणजे तुझ्या कुटुंबाची तर तुझ्यावर खूप अपेक्षा असणार. तिचे प्रश्न वेगळे आहेत, तुझे प्रश्न वेगळे आहेत, गरडचे प्रश्न वेगळे आहेत. गरड तुझं वय? 26. हां. आणि सर विषय असा आहे की हे ऐकून कोण घेणार आहे मुळात? म्हणजे आज तुम्ही आलेत म्हणून समजा, पोरं ट्विटरवर ट्रेंड करू थकले, परेशान आहे, आणि शेवटी त्यांनी राज्यसेवेची फक्त 150 जागाची ॲड काढली, म्हणजे 161. एकही मोठं पद नाही. आणि मग ते म्हणजे पोरांनी करायचा अभ्यास कशासाठी नेमका? म्हणजे असं आहे की तुम्ही यायचंच नाही आहे सर्व्हिसेसमध्ये, तुम्ही येऊच नका, अशा प्रकारचा हा ट्रॅप असल्यासारखे. तुला झोप लागते? तुला गरड? आणि पोरांनी म्हणजे ट्रेंड कशासाठी घेतला? फक्त मागणीपत्रक पाठवा. हे म्हणतात आमच्याकडे 1.5 लाख जागा रिक्त आहेत, 2 लाख जागा रिक्त आहेत, आणि ॲड काढतात 161ची, 200ची, 600ची, 500ची. रिक्त पदाचा तपशील पण भरणे मामा ट्विटरवर टाकते.
मग मागणीपत्र पाठवताना काय होतं? आणि घरी आईचं तुझं काय बोलणं होतं? तिला वाटतं होईल आज न उद्या होईल याचं काहीतरी. तुला कॉन्फिडन्स आहे? मला आहे, पण जागा काढत नाहीत नाही असं. म्हणजे संधीच दिली नाही तर कसं होणार? वेळेत गोष्टी झाल्या तर सगळं नाही झालं तर पुढं आयुष्यात अवघड. महाराष्ट्राचं जे GD आहे ना, जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट, हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे आहे. सन्माननीय उपमुख्यमंत्री हे खूप सक्षम आहेत आणि त्यांनी अनेक वेळेला महाराष्ट्राला सांगितलं की आम्ही हे करू ते करू. पण मला फार आश्चर्य वाटतं की 2.5 वर्ष झालीत ह्या सरकारला. इतका बेजबाबदारपणाचा कारभार कसा असू शकतो? त्याच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला दिसत नसतील कॅमेऱ्यामध्ये, पण आय कॅन फील, मी ते बघू शकतो. आणि अशी हजारो मुलं मी रोज पाहतो महाराष्ट्रात. पण ह्याहीपेक्षा खरं म्हणजे ना, हे संयुक्त परीक्षेपेक्षा खरं तर ह्या मुलींना मला हा प्रश्न विचारायचा आहे की कुठलंही सरकार आलं, कुठल्याही विचारधारेचं असलं तरी त्यांना ही तरुण मुलं प्रायोरिटी आहे असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे तुमचे प्रश्न तरी त्यांच्यापर्यंत पोचलेले आहेत का? बालिका, काय चाललंय त्यांचं? प्रत्येक वेळेस त्यांनी आश्वासन देतात की आता काढू, नंतर काढू, आणि ते कधी काढतच नाहीत. म्हणजे असं लेट होत जातं. तुला पोलीस भरतीला जायचं, वडील वारलेले, आणि तू किती दिवस झालं फिजिकल करतेस? आता 7-8 महिने झाले मी 8 महिने? रेग्युलर फिजिकल किती तासाचं करते तू? 2 तास दररोज सकाळी. आणि मग दिवसभरामध्ये काही क्लासेस, लायब्ररी. आपले जेवढे म्हणून राजकीय पक्ष आहेत त्यांना माहिती आहे का तुमचे काही प्रश्न आहेत? बहुतेक नाही, कारण आता 2.5-3 वर्ष झालं. मला जनरलचा काय अनुभव नाही, पण टेक्निकलचं जर बघायला गेलं तर इंजिनियर आहे. हां, WRD सिव्हिल इंजिनिअरिंग, WRD PWD, पुन्हा झेडपीची एक्झाम आमची 2018ला फॉर्म भरलेले आहेत आम्ही 2 झेडपीच्या एक्झामचे. अजून एक्झाम झालेली नाही आहे, सगळे पेंडिंगमध्येच आहे. सगळं व्यवस्थित होतं आहे. निवडणुका टायमाच्या टायमिंग झाल्या. एवढा कोरोनाचा बरोबर आहे, कोरोना आहे, विद्यार्थ्यांना धोका होता, 2 वर्ष थांबलो आम्ही. पण आता नंतर सगळं सुरळीत चालू झालं, तर सगळं व्यवस्थित चालू झालं, फक्त भरतीला प्रॉब्लेम आहे. आणि आपल्याला सत्ताधाऱ्यांना गुण द्यायचं म्हटलं तर मी विरोधकांचाही विचारेन सरकारविषयी काय, म्हणजे त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न करतच असतील, पण मला वाटतं ॲक्युरसी वाढली पाहिजे. कॅन्सलेशन रेट कमी झाला तर विद्यार्थ्यांना पण आयडिया येईल की काय करायला पाहिजे, काय करायला नाही पाहिजे. मी थांबलं पाहिजे भरतीसाठी का दुसरा चान्स घेतला पाहिजे, हे लवकर कळून जाईल. हा जो रिझल्ट लागण्याचा, आन्सर की येण्याचा, क्वेश्चन कॅन्सल होण्याचा पिरियड आहे, जेवढा कमी होईल तेवढं ॲक्युरसी वाढेल असं मला वाटतं. मला जरा मुलांना विचारायचं की आपले म्हणून जे काही प्रश्न आहेत ते सरकारपर्यंत पोहोचत आहेत असं तुम्हाला वाटतंय का? नाही सर, मी 2-3 वेळा पत्र पाठवले मुख्यमंत्री साहेबांना, ते पोचलं पण नाही आहे तिकडे आणि त्याचा काही रिप्लाय पण नाही. काय लिहिलं होतं त्या पत्रामध्ये? म्हणजे मुख्यमंत्री महोदय, मागच्या वर्षी ऐक ना, पत्रात काय तू लिहिलं होतं? मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये आर्मीची भरती होती. मी त्या भरतीची तयारी करत होतो. माझं वय त्यावेळेस 19 होतं. सध्या मला 20 रनिंग आहे आणि पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये 21 पण कंप्लीट, म्हणजे माझ्या आर्मीचं पूर्ण संपून जातं. मी आर्मीची तयारी करतो, 2 वर्ष झाले आता. मी आर्मीचा आता नाद पण सोडून दिला. भरती सप्टेंबरमध्ये होती, फॉर्म त्याच्या 2 महिने अगोदर सुटले होते. पूर्ण तयारी झाली होती, सगळी तयारी आमची चालू होती, पण त्यांनी म्हणजे भरती पूर्ण कॅन्सल करून टाकली. 13 सप्टेंबरला भरती होती, भरती तर कॅन्सल झाली. त्याच्यावर पुन्हा मग मी एक स्टाफचा पेपर दिला, त्याचं पण काहीच नाही. पण ते भरती जर आता म्हणजे सप्टेंबरपासून आता पण जवळपास 6-7 महिने झाले, भरतीचं पूर्ण त्यांनी सगळं ग्राउंड वगैरे दिलं, आमची तयारी चालू झाली. आता 2 वर्षापासून फिजिकल करतो, म्हणजे आता बॉडीला पण काहीतरी ताण असेल ना सर, तो ताण पण वेगळा, सगळंच वेगळं. तर आर्मीसाठी हां, आर्मी पोलीस दोन्ही. आणि किती काळ फिजिकल करतो? आता 2 वर्ष झाले सर फिजिकल करतो मी. किती तास? रोज 2 तास तरी मिनिमम. पण तुला काय वाटतं, म्हणजे तू गृहमंत्री कोण आहेत आपले माहिती? आपले गृहमंत्री माहितीच ना. त्यांनी जी घोषणा केली तुला माहिती आहे ना की पोलीस पदांची भरती करू? हां सर, ते फक्त घोषणाच करतात सर. त्यांनी डेट वगैरे दिली पाहिजे किंवा त्यांनी त्यांचं जे टाइम टेबल आहे ते टाइम टेबल दिलं पाहिजे आम्हाला, म्हणजे आम्ही त्यानुसार आमचं स्टडी चालू करू किंवा फिजिकल चालू करू. ते आधी सांगत नाहीत फिजिकल आहे का पेपर आहे, काहीच सांगत नाहीत. फक्त आम्ही 7,200 पदांची भरती करू, 5,200ची झाली, ही मेगा भरती आहे, फक्त एवढं फक्त आश्वासनं देतात. त्यांचं म्हणजे काम काहीच करत नाहीत. काय चाललेलं आहे असं तुला वाटतं रोज त्यांचं बघून? सर ते फक्त त्यांच्या अंतर्गत गोंधळामध्ये गुंतलेले आहेत. त्यांना आमच्याशी काही घेणं देणं नाही असं मला वाटतं. मी त्यांना ते पत्रामध्ये तसं नमूद पण केलं होतं की तुम्हाला आमच्याबद्दल काही घेणं देणं नाही, काही नाही. आणि मी त्या तिन्ही पत्रामध्ये आज दिलं होतं की मी स्वतः आत्महत्या करेन जर भरती नाही झाली तरी. ते पत्राचं मला अजून उत्तर पण नाही आलं, काहीच नाही आलं. किती दिवसापूर्वी लिहिलेलं? मी 1.5 महिन्यापूर्वी सर पत्र लिहिलं होतं. त्याचं तुला दखल पण नाही, काहीच नाही आलं त्याचं वापस. आणि हे जे विरोधी पक्ष आहे भारतीय जनता पार्टी, ती काय करते सध्या महाराष्ट्रात?
त्यांचं सर त्यांचं अंतर्गत असेल. आता आपल्या केंद्रामध्ये वेगळं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये वेगळं सरकार आहे, त्यांचं अंतर्गत वाद असतील, त्याच्यामुळे ते काही असेल त्यांचं अंतर्गत ते मला माहीत नाही. तुम्हा मुलांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचत आहेत असं वाटतंय का? मी रेल्वे भरती बँकिंगची तयारी करतो, त्यामुळे त्या सरकारपर्यंत तरी पोहोचतात की नाही? केंद्र सरकारपर्यंत तरी तिथेही भरती बंद तिथंही आहे. नाही. गेली 2.5 वर्ष झालं तेही 3 सरकार वर्ष काय करत झालं रेल्वेचे फॉर्म भरून अजून पण एक्झाम घेतली नाही. सगळीकडे सारखं सरकार आहे. काय असं फार ह्याला चांगलं म्हणावं त्याला चांगलं म्हणावं. आपलं पोलीस भरती किती तास करता रोज? स्टडी का फिजिकल असतं 2 तास आणि नंतर काय असतं फिजिकलमध्ये? रनिंग, गोळा, लांब उडी एवढंच, आणि नंतर 2 तास झालं. पण सरकार हे आम्हाला सांगतच नाही की आधी लेखी करायची की फिजिकल करायचं. हा तर प्रश्न राहिला. फिजिकल केलं तर नंतर स्टडीमध्ये अंग दुखणं हे ती बॉडीचा प्रॉब्लेम येतोच. पण आधी सरकारने आम्हाला हे सांगावं की आम्ही लेखी आधी घेऊ किंवा फिजिकल आधी घेऊ. फिजिकल आधी घेतलं 2018 असं 19 2019ला 2022 2019 पासून 2.5 वर्ष झालं अजूनही भरती नाही. म्हणजे आहे का नाही नुसतं जाहीर आहे. डिसेंबरमध्ये आले कॅमेऱ्यासमोर म्हणले आम्ही एवढे काढू तेवढे काढू, जानेवारीमध्ये तेवढेच बोलले, आत्ता पण तेवढेच बोलतात. अजूनही काही डिक्लेअर नाही. अजूनही म्हणतात आम्ही पुढच्या महिन्यात काढू. आता कसं काढणार पुढच्या महिन्यात अजून काही कल्पनाच नाही. कसे चालू आहे त्यांनाच काही नाही. आणि मग हे पण डिक्लेअर नाही, हा पण GR नाही की आधी लेखी घेणार का फिजिकल घेणार. राष्ट्रवादी सरकार येऊन आधी म्हणते की आम्ही आधी फिजिकल घेऊ, शिवसेना सरकार म्हणते की आधी आम्ही लेखी घेऊ. मग आम्ही कन्फ्यूज आहेत की आम्ही करायचं काय नेमकं. तू लयच कन्फ्यूज आहे. दोघांचं मिळून सरकार आहे. हां तेच ना. मग आम्ही तेच कन्फ्यूज आहे की आम्ही करायचं काय नेमकं. आम्हाला फिजिकल करायला काय असं वाटतंय आम्ही फिजिकल जास्त करतोय मग आम्ही अभ्यास करायला पाहिजे, कदाचित लेखी आधी असेल. आम्ही अभ्यास करायला का असं वाटतंय फिजिकल जास्त करायला पाहिजे, कदाचित फिजिकल जास्त असेल. प्रश्नांचा गुंता म्हणजे आम्हालाच काय नाही गेलं, आम्हीच कन्फ्यूज आहोत की करायचं काय नेमकं आपल्याला. मग मला एवढं सांगायचं आहे की राष्ट्रवादी सरकार कुठल्या बेसवर निवडून आले किंवा कुठल्या बेसवर सुप्रियाताई सुळे यांनी भाषण केलं होतं की आम्ही महाभरती काढू. महाभरतीचा बी नाही अजून. महाभरतीचा विषयच नाही की काढू महाभरती काढू फिजिकल आधी घेऊ असं पण बोलले होते. अजूनही 2.5 वर्ष झालं कुठलाही GR नाही की फिजिकल आधी होणार का लेखी आधी होणार. त्याच्यामुळे माझं एकच म्हणणं आहे की आम्हाला तर दोन्हीपैकी एक आधी सांगितलं म्हणजे आम्हाला तयारी करता येईल. ठीक आहे. पण हे झालं सरकारमध्ये. ज्या विरोधी पक्षाचं हे काम आहे सरकारला विचारायचं ते तरी काय करतायत भारतीय जनता पार्टी. ते पण काय, ते पण त्यांना सपोर्टिव्हच आहेत. ते पण काही करत नाहीत. त्यांनी आमचं विरुद्ध बोलायला पाहिजे, आमच्या समोर यायला पाहिजे, आमचं ऐकायला पाहिजे. काही त्यांचं ऐकण्याचं नाही. आमची मनस्थिती कोण ऐकून घ्यायला तयार नाही. आमचं चालूच आहे. आम्ही रोज फिजिकल करतोय. सरकार आज तरी काही करेन. आम्ही रोज अभ्यास करतो. सरकार मी सकाळी रोज 6 वाजता उठतो. सकाळी 6 वाजता फिजिकल असतं आमचं. सरकार आणि विरोधी पक्ष यांचं कसं चाललंय? काय विरोधी पक्ष केंद्राला डिपेंड करतोय, सरकार केंद्राला नाव ठेवतोय. बस काय नाही. म्हणजे त्यांना तर विरोधी पक्षाला तर घेणं देणंच नाही. महाराष्ट्रात काय चालू आहे, महाराष्ट्रातलं बेसिक प्रश्न ह्याची जाणीवच नाही. विरोधी पक्ष त्यांना फक्त सत्ता पाहिजे, बाकी काहीच नाही. आणि सत्ताधाऱ्यांना ती त्यांचं एकूणमेकाला जिरवायला बसले. ही त्यांच्यावर ही करते ती त्यांना अडवत बसली. तुझं काय मत आहे सरकारबद्दल? मला असं वाटतं की म्हणजे ते दाखवतात एक पण ते आतून सगळे एकच असतील. अच्छा. कदाचित म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी असेल, म्हणजे आतल्यात काहीतरी बोलत असतील, हे करत असतील, पण त्याच्यामध्ये त्यांच्या त्या राजकारणामुळं इथं आमच्याकडे लक्ष नाही देत. ते प्रॉपर जसं द्यायला पाहिजे तसं. विरोधी पक्ष त्यांना सत्तेमध्ये यायचं ह्याच्यासाठी प्रयत्न करते. त्यांचा सगळा जो काही आहे अट्टहास तो सत्तेत येण्यासाठी. म्हणजे सत्तेत आहेत त्यांचा कशासाठी? त्यांना टिकवून ठेवायचे म्हणून ते आश्वासन देतात. परफेक्ट विश्लेषण त्यांनी केलंय ना. आपण इथे थांबूया. मी जसं म्हणालो की हा तर एक पहिलाच आपला भाग आहे. हे मला मान्य आहे की अर्थशास्त्र काय म्हणतं की आस्थापनेवरचा जो खर्च आहे तो 40%च्या पुढं गेलं तर कुठलंही आस्थापन हे कोसळू शकतं. आणि वी आर ऑलरेडी रिच्ड ऑन दॅट लेवल. आय डू ॲग्री. पण असं आहे की महाराष्ट्रातल्या ह्या तरुणांना एक दिशा देण्यासाठीचा म्हणून काही कार्यक्रम तुमच्याकडे आहे का? असेल तर तो काय आहे? आणि निवडणुकीमध्ये तुम्ही जी काही आश्वासनं दिली होती त्याचं काय झालं? महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाचं मूलभूत काम काय आहे? आणि तो जो कॉमन मिनिमम प्रोग्राम तुम्ही महाराष्ट्राच्या समोर मांडला होता हा नवीन सत्तेचा प्रयोग करत असताना त्याचं काय झालं? हे सगळे असंख्य प्रश्न आजपासून आपण सरकारला जरूर विचारू आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ. तुर्तास आपण थांबूया इथं. तुम्हाला आमचा हा जो प्रयोग आहे तो कसा वाटतो जरूर कळवा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा फक्त प्रयोग या पातळीवरती राहता कामा नये. ही जी मुलं आहेत ना ही आपली मुलं आहेत ना, मराठी मुलं आहेत, महाराष्ट्रातली मुलं आहेत. त्यांचे जीवनमरणाचे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांचा तड लावण्याच्या दृष्टीनं काहीतरी धोरण घेऊन या सरकारनं पुढं यायला हवं. विरोधी पक्षांनीसुद्धा आपली भूमिका बदलायला हवी
त्या दृष्टीनं आमचा हा प्रयत्न आहे. तो तुम्हाला कसा वाटतो जरूर कळवा. मुद्दे टॅग करा, तुमच्या शहराची गावाची नावं खाली या कमेंट बॉक्समध्ये टाका. याहीपेक्षा आणखी वेगळे जे मुद्दे तुम्हाला दिसत आहेत ते वेगळे मुद्देसुद्धा तुम्ही टाका. माझं ABP माझं असं म्हणून जेवढं म्हणून सोशल प्लॅटफॉर्म अकाउंट्स असतील, फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, ते सगळे फॉलो करायला लागा. थांबूया आपण इथं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.